नमस्कार. तर उद्यापासून बऱ्याच जणांचे ग्राउंड चालू होत आहेत. जसं हॉल तिकीट आलंय तेव्हापासून काय मुलांना कसं होत असेल की टेन्शन येत असेल, थोडीशी भीती वाटत असेल, पण ते वाटणं साहजिक आहे. पण काही टेन्शन घेऊ नका. जसं तुमचं ग्राउंड होईल, तुम्ही ग्राउंड करून बाहेर याल, तुम्हाला जग जिंकल्याचा आनंद होईल. पण तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? व्यवस्थित ग्राउंड द्यायचंय. ज्यांची तयारी झाली आहे त्यांना सुद्धा भीती वाटते. त्याच्यामुळे काहीच टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री राहा. जर काय अडचण आली तर तिथे पोलीस असतातच. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिथं डॉक्युमेंट्स चेक होतात. जसं आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपण सगळे डॉक्युमेंट घेऊन जातो, तसं तुम्ही सुद्धा उद्या ज्यांचं आहे म्हणजे आता जसं ग्राउंड चालू होईल तर सगळ्यांनी प्रत्येकाने आपले सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे. एकही डॉक्युमेंट घरी ठेवायचं नाहीये. जर तुमचं डॉक्युमेंट मिसिंग असेल तर तुम्हाला बाहेर काढतात आणि मग पुन्हा आपला तो वेळ जातो. त्याच्यामुळे असं करू नका. प्लस आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सकाळी खूप जास्त हेवी खाऊ नका. ॲपल तर बिलकुल खाऊ नका. आदल्या दिवशी तुम्ही पोट भरून जेवण करा, पुरेशी झोप घ्या आणि दुसऱ्या दिवशी केळी किंवा असं लिक्विड फॉर्ममध्ये जे भेटेल ज्यूस वगैरे तर तसं काहीतरी घ्या. जास्त हेवी खाऊ नका, कारण जर हेवी वगैरे खाल्लं तर तुमच्या परफॉर्मन्सवर थोडासा त्याचा परिणाम होऊ शकतो. आता सकाळी काय होतं की डॉक्युमेंट्स चेकिंगच्या वेळेसच मुलं शॉर्ट्सवर बसतात. तसं बसल्यावर काय होतं की तुम्हाला डायरेक्ट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून ते रनिंग पर्यंत 1.5 ते 2 तासाचा फरक असतो आणि तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे चेक झाले की लगेच तुम्हाला रनिंगला नेतात. मग डायरेक्ट रनिंगला नेतात. तुम्हाला वॉर्मअपला टाइम देत नाही किंवा तुम्हाला असं काही व्यवस्थित म्हणजे एक्सरसाइज वगैरे करायला टाइम देत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा की फुल पॅन्ट घालून बसा, व्यवस्थित जॅकेट वगैरे घाला आणि जेव्हा तुम्हाला रनिंगला नेतील तेव्हाच तुम्ही शॉर्ट्सवर रनिंग करा. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. चांगला परफॉर्मन्स द्या. शेवटची भरती म्हणून एकदम फुल जोशने पळा. ठीक आहे. तर आज आपण नागपूर सिटी आणि नागपूर ग्रामीणचे PYQ घेणार आहोत. आता हे दोन एकत्र का घेणार आहे? कारण बघा, मला वाटतं की हे एकाच एक्झामिनरने सेट केलेले आहेत. नागपूर सिटीला आणि नागपूर ग्रामीणला सेम टॉपिकवर फक्त वेगवेगळे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि काही वेळेस सेम क्वेश्चन आहे, फक्त त्यातल्या व्हॅल्यूज चेंज केलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकदम आलटून पालटून दोन्ही क्वेश्चन पेपर सेम आहेत. त्यामुळे नागपूर सिटीवाल्यांनी नागपूर ग्रामीणचा पण पेपर करायचा आहे आणि नागपूर ग्रामीणवाल्यांनी सिटीचा पण करायचा आहे. तसंच नागपूर सिटी आणि नागपूर ग्रामीण सोबतच मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड आणि पुण्याचे पण खूपशे क्वेश्चन्स एकदम सिमिलर होते आणि कॉपी पेस्टेड होते. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणते की सगळ्या जिल्ह्याचे PYQ करा. आता जसं जसं आपण क्वेश्चन घेत जाऊ तसं मी तुम्हाला सांगेलच की हा कुठं विचारला होता, तो कुठं विचारलेला, हा या टॉपिकशी रिलेटेड आहे, जो की ऑलरेडी झालेला आहे. असे एकदम सिंपल क्वेश्चन आहेत, जास्त काय अवघड नाही. आणि यामध्ये जे टॉपिक आलेले आहेत ते तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. कारण जे 3 वर्षाचे जे क्वेश्चन पेपर मी पाहिले तर त्या क्वेश्चन किंवा त्या टॉपिकला सोडून बाहेर कुठलेच क्वेश्चन विचारलेले नाहीयेत. त्यामुळे तुम्ही जे टॉपिक आहेत जर तुमचे झाले नसेल तर एकदम परफेक्ट करायचे आहे. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आता आपला पहिला प्रश्न कसा आहे बघा. 999चा वर्ग दिलेला आहे वजा 998चा वर्ग दिलेला आहे. मग आता तुम्ही हे कसं सॉल्व्ह करू शकता? इथे तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे? A² वजा B² बरोबर काय येणार? A प्लस B आणि A मायनस B ह्यांचं काय येणार? गुणाकार येणार. हा फॉर्म्युला तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. मग तुमचं उत्तर काय येणार बघा. A प्लस B म्हणजेच काय? A काय आहे? A आहे 999 आणि B काय आहे? 998. मग A अधिक B म्हणजेच काय? 999 अधिक 998 गुणिले A वजा B म्हणजेच काय? 999 वजा 998. आता 999 अधिक 998 किती येणार? 9 8 17 9 9 18 आणि 1 19 हातचा आला 1 9 1 10 9 19 म्हणजे काय? 1997 गुणिले 999 वजा 998 किती येणार? 1 येणार. मग 1997 गुणिले 1 बरोबर काय येणार तुमचं उत्तर? 1997. आणि बस तुमचं एवढंच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. फक्त खेळ कुठं होता? फॉर्म्युलामध्ये. तुम्हाला काय माहिती पाहिजे? फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता हे जे दिलेला प्रश्न आहे अगोदर आपण लिहून घेऊया आणि तो कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा ते मी तुम्हाला सांगते. काय आहे बघा. घनमुळात 216 भागिले 343 आणि हे काय आहे? ब्रॅकेटमध्ये आहे. वजा वर्गमुळात काय आहे? 25 भागिले 16 आणि हे काय आहे? ब्रॅकेट कंप्लीट. आता हे चिन्ह काय आहे? भागाकाराचं. बघा, वर्गमूळ असं जरी लिहिलं काय आणि इथं 2 लिहिला काय, वर्गमूळ हे वर्गमूळच असतं बरोबर. 2 लिहा नाही लिहा ते स्क्वेअर रूटच बनतं. आता पुढे काय दिलेलं आहे? वर्गमुळात 81 भागिले 784. आता इथे अगोदर आपल्याला बॉडमासचा रूल अप्लाय करायचा आहे. आपला बॉडमासचा रूल काय सांगतो? आपला बॉडमासचा रूल काय सांगतो? अगोदर आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. ब्रॅकेट कुठला आहे? तर ब्रॅकेटच्या अंदर
हे आहे, म्हणून आपल्याला काय करायचंय, अंडर म्हणायचं होतं मला. त्यांना कळलं नागपूरवाल्यांना. मग ब्रॅकेटच्या अंडर कुठले आहेत, तर हे आहेत. मग आपल्याला अगोदर काय करायचं आहे, ते जे वर्गमुळात आहेत, घनमुळात आहेत, ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचंय. मग 216 हे कोणाचं घन आहे, तर 6चं घन आहे. 343 7 वजा 25 हा कोणाचा वर्गमूळ आहे, 5चा आहे. 16 हा कोणाचा वर्ग आहे, तर 4चा वर्ग आहे. ठीक आहे, हे झालं आतमध्ये. भागिले काय येणार, 81 हा कोणाचा वर्ग आहे, 9चा. आणि 784 हा 28चा वर्ग आहे. बस आपण सगळ्यांना त्यांना काय केलं आहे, घनमुळातून आणि वर्गमुळातून बाहेर काढलेलं आहे. आता सिंपल काय करायचंय, फक्त सॉल्व्ह करायचं आहे. बघा इथून पुढे जे 6/7 आहे वजा 5/4 आहे, इथं आपल्याला काय घ्यायचं आहे, बघा ह्यांचा बेस सेम नाहीये, म्हणून आपल्याला ह्यांचा काय घ्यायचं आहे, लसावी घ्यायचा आहे. मग 7 आणि 4चा लसावी काय असणार आहे. आता मी बऱ्याच वेळा लसावी घ्यायचा म्हणेल, एलसीएम घ्यायचा म्हणेल, तर मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगते की लसावी म्हणजे काय. बघा बऱ्याच जणांना माहित असेल आणि मी खूप वेळा सांगितलं पण एक थोडक्यात मी तुम्हाला सांगते. इथं काय आहे, 6/7 आहे वजा 5/4 आहे. आता वजा आणि बेरीज असेल तर आपल्याला काय पाहिजे, वजाबाकी आणि बेरीज करण्यासाठी अपूर्णांकांचा आपल्याला बेस सेम पाहिजे. हे जे खाली आहेत 7 आणि 4 छेदात जे आहेत त्यांचा आपल्याला काय करायचं, बेस सेम करायचा आहे. मग 7 आणि 4 ह्यांच्या पाड्यात येणारी छोट्यातली छोटी संख्या कोणती आहे, बघा 7 चोक 28च आहे, दुसरी कुठलीही संख्या नाही. मग मी काय करणार, 7 चोक 28 म्हणून खाली काय करणार, 4ने गुणणार. बघा आता छेदात 4ने गुणलं तर आपल्याला अंशात सुद्धा 4ने गुणावं लागणार. ठीक आहे, वजा 5/4. जसं ह्याला 4ने गुणलं तसं 4ला सुद्धा 7ने गुणावं लागेल, तेव्हाच 28 येईल. म्हणून 4 गुणिले 7 म्हणजेच काय, 7 चोक 28. आता छेदात गुणलं आहे म्हणजे अंशात सुद्धा 7ने गुणावं लागेल. पुढे खाली काय करायचं, 6 चोक 24 भागिले 7 चोक 28 वजा 7/5 35 भागिले 7 चोक 28. आपला बेस सेम झाला. आता आपण ज्या अंशात आहेत त्यांची काय करू शकतो, वजाबाकी करू शकतो. मग 24 वजा 35 काय येणार, वजा 11 भागिले 28. वजा का आलं, कारण 35ला हे वजेचं चिन्ह आहे. वजा 11 भागिले 28 आणि पुढं काय आहे, भागिले 9/28. आता इकडे बघा भागिले 9/28 आहे. आता दुसरा रूल हे मी खोडून टाकते आणि पुढचा रूल सांगते. फॉर एक्झाम्पल 1/2 भागिले 2/1 असेल तर आपल्याला कसं करावं लागेल, 1/2 भागिले 2/1 म्हणजे असं झालं बरोबर. मग हे मला व्यवस्थित वाटत नाही, मला हे सोडू वाटत नाही. मग मला काय करावं लागेल, आपल्याला चिन्ह जर गुणाकारात घेतलं तर ते कटछट करायला जास्त सोपं जाईल. मग मी 1/2 गुणिले जर घेतलं, हे चिन्ह जर रिव्हर्स केलं तर ह्या संख्या सुद्धा रिव्हर्स होतात. म्हणजे 1 हा जो छेदात आहे तो वरती अंशात जाणार आणि हा 2 जो अंशात आहे तो छेदात जाणार. म्हणजे माझं उत्तर काय येणार, 1 गुणिले 1 किती येणार, 1 आणि 2 गुणिले 2 किती येणार, 4. म्हणजे माझं उत्तर किती येणार, 1/4. सेम आपल्याला हा जो रूल आहे तो इकडे अप्लाय करायचा आहे. म्हणजेच काय, इथे काय होणार आहे, हे तर 9/28 आहे ते कसं होणार बघा, वजा 11/28 गुणिले हे जे 28 आहे ते अंशात जाणार आणि वरती जे अंशात 9 आहे तो काय जाणार, छेदात खाली जाणार. आता ह्याचं उत्तर कसं येणार बघा, इथं 28ला 28 कॅन्सल आउट झाले म्हणजे माझं उत्तर काय राहते, फक्त वजा 11 भागिले 9. आता ह्याच्या पुढे ह्याला आणखी सिम्प्लिफाय नाही करू शकत, आणखी ह्याला सरळ भाग जातोय का, तर नाही जात. म्हणजे हेच माझं फायनल उत्तर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे माझं उत्तर आलं. आता आपला पुढचा क्वेश्चन हा स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे. आता बघा स्पोर्ट म्हणलं की तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं म्हणजे जर इंडियाने कुठल्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलं असेल किंवा इंडिया कुठल्या स्पर्धेमध्ये विनर झाला असेल तर त्यावर प्रश्न विचारला जातो. दुसरा म्हणजे आपल्या इंडियामधील कुठल्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगली कामगिरी करून जर मेडल पटकावलं असेल तर त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तिसरं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट ऑलिम्पिक्सवर क्वेश्चन विचारले जातात किंवा फर्स्ट या क्रीडा स्पर्धेमध्ये कोणी ऑलिम्पिक जिंकलं वगैरे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चौथं म्हणजे आता बघा करंट अफेअर्स म्हणलं की तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, वुमन्सने वन डे वर्ल्ड कप जिंकला, ब्लाइंड वुमनने T20 वर्ल्ड कप जिंकला, तर तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. आपण हे सगळं घेतलेलं आहे पण मी तुम्हाला रिवाइज करते की तुम्हाला स्पोर्ट्समध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि दुसरं आता बघा दिव्या देशमुख ही कुठली आहे, तर ही नागपूरची आहे बरोबर. तर नागपूरला हिच्या 100% प्रश्न विचारणार, म्हणजे विचारणार, ग्रामीणला पण विचारणार, सिटीला पण विचारणार.
तर दिव्या देशमुख हिने काय केलेलं आहे, तर फिडे वर्ल्ड कप चॅम्पियनशिप 2025 मध्ये ती विनर ठरली आहे आणि कोणाविरुद्ध, तर आपल्या इंडियाच्याच कोनेरू हम्पी विरुद्ध ती जिंकली आहे. ठीक आहे, मग तुम्हाला असं पण विचारू शकतात बघा, तिच्या अपोजिट पण इंडियनच होती आणि ती स्वतः पण इंडियनच आहे, त्याच्यामुळे अपोजिट कोण होतं असा पण प्रश्न विचारू शकतात. पुढे स्वप्नील कुसळे. स्वप्नील कुसळे म्हणलं की तुम्हाला काय आठवलं पाहिजे, अर्जुन पुरस्कार. स्वप्नील कुसळेला 2024चा 2025 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याची जी कोच आहे तिचं नाव काय आहे, दीपाली देशपांडे. हिला द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात, कारण ही भरती म्हणजे ह्याची लेखी कधी झाली आहे, 2024ला झाली आहे. 2025 पासून आतापर्यंत ज्या महत्वाच्या मोठ्या घडामोडी घडल्या आहेत तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, की सायकल स्पर्धा. बघा, सायकल स्पर्धा पुण्यामध्ये ग्रँड सायकल टूर झाली, बरोबर, तर तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आता याच्यावर आपण डिटेलमध्ये पुण्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, मी तुम्हाला ह्याच्या नोट्स पण देणार आहे. आता बघा, जर तुम्हाला नोट्स वाचायचा कंटाळा येत असेल तर तुमच्यासाठी मी बेस्ट 200 क्वेश्चन्स हे मी टाकलेले आहेत, तर ते तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्हाला त्यातून पण बरंचसं समजून जाईल. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. आता आपला पुढचा प्रश्न काय आहे, अविनाश साबळे हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत, तर त्यांचा खेळ कुठला आहे, 3000 मीटर स्टिपल चेस हा त्यांचा खेळ आहे. आता ह्यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, हे कोणत्या रेजिमेंटचे आहेत, कारण हे आपल्या इंडियन आर्मीमध्ये आहेत. हे कोणत्या रेजिमेंटचे आहेत, मूळ कुठले आहेत, तर मूळ कुठले आहेत, हे आपल्या बीड जिल्ह्याचे आहेत, महाराष्ट्रातून आहे, त्याच्यामुळे ह्यांच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस होतात आणि तेव्हा विचारले होते, आता सुद्धा विचारू शकतात. तसंच त्यांच्यावर आणखी काय विक्रम आहे, तर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक जिंकलं होतं आणि आशियाई क्रीडा स्पर्धा ह्याच्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. तसंच ते कोणत्या रँकवर आहे, तर ते सध्या इंडियन आर्मीमध्ये सुभेदार या रँकवर आहेत. ठीक आहे, बस, ह्याच्या बाहेर तुम्हाला काय जास्त प्रश्न विचारणार नाही. आता बघा, आता नागपूर सिटी 2021ला कसा प्रश्न विचारलेला, भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे कोण, तेव्हा टोकियो ऑलिम्पिक झालं होतं, त्याच्यामुळं ऑलिम्पिकवर क्वेश्चन विचारला होता. तर कोण आहेत, खाशाबा जाधव हे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणारे आहेत. त्यांनी कोणतं पदक जिंकलं होतं, तर कांस्य पदक जिंकलं होतं. आता बघा, जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारतातील पहिले गोल्ड मेडल जिंकणारे ऑलिम्पिकमध्ये कोण आहेत, तर ते आहेत अभिनव बिंद्रा. ह्यांनी पहिले गोल्ड मेडल जिंकलं होतं, कधी, 2008 मध्ये, आणि कोणत्या क्रीडा प्रकारात, तर नेमबाजीमध्ये. खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते आणि हे वैयक्तिक आहे आणि हे कधी जिंकलं होतं, तर 1952 मध्ये जिंकलं होतं. आता नीरज चोप्रा यांना 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं आणि ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारे नीरज चोप्रा हे पहिले खेळाडू होते. आता त्यांचा क्रीडा प्रकार कोणता आहे, तर भालाफेक. त्यांनी किती लांब भाला फेकला वगैरे असं त्यावेळेस प्रश्न पण विचारले होते, तर ते आपण पुढे बघणारच आहोत. तात्पुरतं तुम्ही हे लक्षात ठेवा, जर पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विचारलं तर ते असणार खाशाबा जाधव आणि पहिले गोल्ड मेडल विचारलं ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकमध्ये तर ते असणार अभिनव बिंद्रा. ठीक आहे, त्यांचा स्पोर्ट प्रकार कुठला आहे ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, तर नेमबाजी. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. आणि पहिली महिला जिने ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलं तर तिचं नाव काय आहे, कर्णम मल्लेश्वरी, आणि तिचा क्रीडा प्रकार कुठला आहे, वेटलिफ्टिंग. आता एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल जिंकणारी कोण आहे, तर तिचं नाव आहे मनू भाकर. आणि ऑलिम्पिकमध्ये सलग 2 वेळा मेडल जिंकणारी कोण आहे, तर ती आहे पी व्ही सिंधू. हिने वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सलग 2दा मेडल जिंकलं होतं आणि मनू भाकर हिने एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 मेडल जिंकले होते. तर प्रश्न कसा विचारतायत ह्यावरून तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमचं उत्तर काय असेल. ठीक आहे, आता बघा, आपला नागपूर ग्रामीणला 2024ला कसा प्रश्न विचारलेला, नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, आताच आपण पाहिलं भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे, आता ह्यांच्याबद्दल डिटेलमध्ये आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये बघूया. आता हे झालं की तुम्हाला नोट्स रिव्हिजन करायची आहे आणि त्याच्यामध्ये मी आणखी डिटेलमध्ये दिले, त्यामुळे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न बघूया. इथे मी नोट्स दिलेले आहेत. आता पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जी झाली होती तर भारताची कामगिरी काय आहे, कोणी कशामध्ये मेडल जिंकलं, तर हे मी तुम्हाला इथे दिलेलं आहे, तुम्ही नोट्समध्ये बघून घ्या. आता आपला पुढचा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी महाराष्ट्राचे महाधिवक्ते कोण आहेत. आता अगोदर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांच्यावर कंपल्सरी प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
ह्यांच्यावर 100% प्रश्न विचारतात म्हणजे विचारतातच. आणि जास्त डीप नसतात, एकदम साधे सोपे प्रश्न असतात की कोणत्या कलमाअंतर्गत त्यांची नियुक्ती होते, त्यांना शपथ कोण देतं, त्यांची नियुक्ती कोण करतं, त्यांचा कार्यकाळ किती असतो, म्हणजे त्या पदासाठी त्यांची वयोमर्यादा काय आहे, असे साधे सोपे प्रश्न असतात. ह्याच्या बाहेर काही प्रश्न विचारले जात नाही. आणि त्यांचं नाव आणि कितवे आहेत, बस. तुम्हाला एवढं माहिती पाहिजे, ह्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. आता बघा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहे? अगोदर महाधिवक्ता म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. जे सरकारसाठी म्हणजे आपल्या राज्य सरकारसाठी जो न्यायालयात भांडतो, थोडक्यात तो असतो महाधिवक्ता. आणि राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणारा सर्वोच्च कायदा अधिकारी तो कोण असतो? महाधिवक्ता असतो. आता बघा, 2024ला हा प्रश्न विचारलेला आहे. 2026चा आपल्या महाराष्ट्राचा महाधिवक्ता कोण आहे? तर त्यांचं नाव आहे मिलिंद साठे. नुकतीच डिसेंबर 2025 मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. मग ते कोणत्या कलमा अंतर्गत येतात? तर कलम 165. आणि महान्यायवादी कोणत्या कलमा अंतर्गत येतात? तर महान्यायवादी हे कलम 76 अंतर्गत येतात. आणि महान्यायवादी काय असतात? तर ते केंद्र सरकारला काय देतात? कायदेशीर सल्ला देतात आणि न्यायालयामध्ये केंद्र सरकारची बाजू मांडतात. ते असतात महान्यायवादी. आता तुम्ही मला महान्यायवादी सध्याचे कोण आहेत ह्याचं उत्तर तुम्ही द्या मला. ठीक आहे. मग महाधिवक्त्यांची नियुक्ती कोण करतं? तर राज्यपाल करतात. त्यांचा कार्यकाळ किती आहे? तर त्यांचा कार्यकाळ असा फिक्स नाहीये. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो. आता बघा, त्यांची पात्रता काय असावी? त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता त्यांची असली पाहिजे. तसेच त्यांनी 10 वर्षे न्यायिक पदावर काम केलेलं असावे किंवा उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केलेली असावी, अशी त्यांची पात्रता आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता आवश्यक आहे म्हणजे काय? की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता आवश्यक आहे तीच पात्रता या पदासाठी सुद्धा आवश्यक आहे. मग आता तुम्ही बघायचं आहे की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी काय आवश्यक आहे. ठीक आहे. आता ह्यांना विशेष अधिकार काय आहे? की कलम 177 नुसार त्यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा अधिकार नाही. ठीक आहे. क्वेश्चन कसा विचारू शकतात की महाधिवक्त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे का, किंवा खालीलपैकी कोणाला विधिमंडळात मतदान करण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारे देऊ शकतात. आणि ऑप्शन मध्ये महाधिवक्ता असू शकतं. ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला बस एवढंच अभ्यास करायचा आहे. जास्त काय आपल्याला फापट पसारा विचारत नाही, जास्त डिटेलमध्ये विचारत नाही. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. इथे मी तुम्हाला नोट्स दिले आहेत. नोट्समध्ये एकदम डिटेलमध्ये दिलेला आहे. आता आपला पुढचा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे? सेम क्वेश्चन हा नागपूर ग्रामीण 2024ला विचारला होता. तो नागपूर सिटी 2024ला सेम क्वेश्चन विचारलेला आहे. बघा, नागपूर ग्रामीणला न्यूटन्स लॉवर 2 क्वेश्चन विचारले होते आणि त्यातलाच एक प्रश्न उचलून नागपूर सिटीला प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, आपण आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स बघतोय ना, ते नागपूर सिटीला आणि नागपूर ग्रामीणला सेम टॉपिकवर फक्त वेगवेगळे क्वेश्चन आहे. म्हणजे मला असं वाटतं की ह्यांनी एकच कोणाकडून तरी पेपर सेट केला होता, त्याच्यामुळे असं झालेलं आहे की एकदम मिळते जुळते क्वेश्चन पेपर आहेत. ठीक आहे. बघा, आपण हे सगळं डिटेलमध्ये बघितलंय, तरी पण आपण एकदा क्वेश्चन बघूया. बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे कशामध्ये स्पष्ट केलेले आहे? तर हे कशामध्ये स्पष्ट केले आहे? न्यूटनच्या फर्स्ट लॉ मध्ये आहे. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो? की जडत्वाचा नियम. जर बस थांबली तर आपण पुढे झुकतो आणि बस नुकतीच चालू झाली तर आपण मागे झुकतो. पुढे झुकतो हा कुठला नियम आहे? जडत्वाचा नियम आहे. मागे झुकतो हा कुठला नियम आहे? तर विरामाच्या जडत्वाचा नियम आहे तर न्यूटनचा फर्स्ट लॉ. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो? दुसरा नियम. एखाद्या वस्तूवर तुम्ही जेवढे जास्त बल लावाल तेवढीच ती वस्तू काय होईल? जास्त गतिमान होईल, जास्त पुढे जाईल, असा न्यूटनचा सेकंड लॉ सांगतो. आणि तिसरा काय? की आपलं गांधीजी काय? टू एव्हरी ऍक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक रिॲक्शनला ही तेवढीच समांतर अपोजिट रिॲक्शन असते, हा न्यूटनचा थर्ड लॉ सांगतो. ठीक आहे. आणि लोलक, जेवढं आपण पुढे जेवढं जोरात असं मागं दगड घेऊन पुढे जोरात मारतो तर तेवढंच रिटर्न काय होतं? तर लोलकचं जे रबर असतं ते तेवढ्या रिटर्न मागे येतं. तर हे कुठल्या नियमानुसार आहे? तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार आहे. आता बघा, नागपूर ग्रामीण 2024ला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये बंदुकीच्या गोळीचा आपण पाहिला होता. तर तो नियम पण कुठला आहे? न्यूटनचा तिसरा नियम आहे. आणि बस अचानक थांबल्यावर जो प्रश्न विचारला होता तो ऍज इट इज नागपूर सिटीला विचारला होता. आता तुमचं अजिबात चुकता कामा नये. नागपूर सिटीला सायन्सवर आणि त्यातल्या त्यात सायंटिस्टवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आता आपला पुढचा प्रश्न काय आहे? बघा, नागपूर सिटी 2024ला आणखी एक प्रश्न विचारलाय. काय? की सन 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे? तर हा कोणत्या रेजिमेंटचा आहे? राजपुताना रायफल्स या रेजिमेंटचा आहे. आणि
अविनाश साबळे हे कोणत्या रेजिमेंटचे आहेत? तर हे महार रेजिमेंटचे आहेत. जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याच्या आसपासच्या गोष्टी विचारल्या जातात आणि जर एक्झामिनरला वाटलं की बाबा हे सगळ्यांनाच माहिती आहे, मी थोडंसं आणखी वेगळं काहीतरी विचारतो, तरी तो जास्त लांब जाणार नाही. तो आसपासच्याच 1-2 वर्ष मागे त्यांनी काय चांगला विक्रम केलेला आहे, कुठला त्याला पुरस्कार मिळालेला आहे, ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता बघा 2024ला नीरज चोप्रा हा कोणत्या रेजिमेंटचा आहे असा प्रश्न विचारलेला आणि 2021ला कसा प्रश्न विचारलेला आहे की नीरज चोप्राचा क्रीडा प्रकार कुठला आहे? आपण आताच पाहिलं काय आहे? भालाफेक. ठीक आहे. आता आपला पुढचा प्रश्न काय आहे? नागपूर सिटी 2021ला विचारलेला भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे कोण? आपण मगाशीच पाहिलं कोण आहेत? खाशाबा जाधव आहेत. आता ह्यांच्याबद्दल डिटेल माहिती आपण अगोदरच पाहिलेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तुम्हाला इथं आणखी एक लक्षात घ्यायचं आहे की ऑलिम्पिकमध्ये कामगिरी केली होती नीरज चोप्रांनी, तर त्यांच्या कामगिरीबद्दल लष्कराने त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित केलेलं आहे. आणि तसेच पुण्यातील जे आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट आहे त्या स्टेडियमचं नाव बदलून आता नीरज चोप्रा स्टेडियम असं केलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे जे करंट अफेअर्स मधलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे मिशन इंद्रधनुष्य हे कशाशी संबंधित आहे? तर हे लसीकरणाशी संबंधित आहे आणि शेती उत्पादन वाढवणे. तर हे काय आहे? तर इंद्रधनुष्य क्रांती असं ह्याचं नाव आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. लसीकरण म्हणजेच काय? इंद्रधनुष्य असं नाव का दिलं? कारण ह्याच्यामध्ये 7 प्रकारचे आजार कव्हर होणार आहे आणि जे 0 ते 2 वर्षांपर्यंत जे बालक आहे तसंच ज्या गर्भवती महिला आहेत ह्यांच्यामध्ये 100% लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य राबवलं गेलं आहे आणि आता सध्या मिशन इंद्रधनुष्य 5.0 ही सिरीज चालू आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. बस ह्याच्या बाहेर काय प्रश्न विचारणार नाही. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे कोणकोणते जे आजार कव्हर केलेले आहेत ह्यांची पण नावं दिलेली आहेत. आता आपला पुढचा प्रश्न काय आहे? लसावी आणि मसावीवर. बघा जसं समीकरण हा आपल्या गणिताचा बेसिक आहे तसं लसावी आणि मसावी हे सुद्धा आपल्या गणिताचं काय आहे? बेसिक आहे. लसावी मसावी आपण अप्लाइड कुठं करतो? तर जेव्हा आपण नळ व टाकी, कार्य काम वेग हे जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो तेव्हा आपण लसावी वगैरे अप्लाय करतो. पण लसावी आणि मसावी ह्यांच्या बेसिक ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात आणि त्याचंच हे उदाहरण आहे. नागपूरला ह्याच्यावर जवळपास 5 ते 6 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे काय? दरवर्षी क्वेश्चन आहे. 2026ला सुद्धा विचारणार. सुरुवातीला कसं बेसिक कुठून केली की सुरुवातीला 2021 साली विचारलं की बाबा 12 आणि 15चा लसावी किती आहे. त्याच्यानंतर काय की लसावी मसावीच्या फॉर्म्युलाजवर क्वेश्चन विचारायला लागले. त्याच्यामुळं तुम्ही 2026ला सुद्धा हे जे लसावी मसावीचे जे फॉर्म्युलेज आहेत ते लक्षात ठेवा, त्याची प्रॅक्टिस करा. आता बघूया आपण पहिला प्रश्न. 2 संख्यांचा मसावी हा किती आहे? 6 आणि लसावी किती आहे? 72. ठीक आहे. 2 संख्या कुठल्या आहेत ते आपल्याला माहिती नाही. जर त्या 2 संख्या 3:4 या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती? बस एकदम सोपा प्रश्न आहे. उत्तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे. जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं आहे ना ते लिहून घ्यायचं आणि त्या गुणोत्तराला कशाने गुणायचं? तर मसावीने गुणायचं. मग आपला मसावी किती आहे? 6 आहे आणि 4 गुणिले 6 म्हणजे 3 गुणिले 6 4 गुणिले 6 सायत्रिक 18 सायचोक 24 आणि ज्या 2 संख्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या त्या आहेत 18 आणि 24. बस एवढंच सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे की अशा प्रकारे हे सॉल्व्ह करतात. जेव्हा गुणोत्तर दिलं जाईल तेव्हा त्यांना मसावीने गुणायचं. मसावीने गुणलं की आपल्याला त्या संख्या मिळतात. ठीक आहे. बघा मग आपल्याला विचारलं काय आहे की त्यापैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती आहे? 18. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 18 हे माझं उत्तर आलं. कळलं? आता हे तुम्हाला कधी सॉल्व्ह करता येईल? जेव्हा तुमचे बेसिक क्लिअर असतील. आता पुढचा प्रश्न काय आहे? त्याच रिलेटेड आहे. बघा 2023ला पण त्याच रिलेटेड क्वेश्चन होता. 2 संख्या 7x आणि 9x ह्या असून त्यांचा मसावी किती आहे? तर त्यांचा मसावी आहे 6 आणि लसावी किती आहे? तर लसावी आहे 378. तर त्या संख्या कोणत्या? मी आत्ताच काय सांगितलं, जर गुणोत्तर दिलेलं असेल तर त्या गुणोत्तराला कशाने गुणायचं? 2 संख्यांचं गुणोत्तर दिलेलं असेल तर त्यांना मसावीने गुणायचं. मग 7x बरोबर काय येणार? 7 गुणिले 6. 9x बरोबर काय येणार? 9 गुणिले 6. 6 7 42 9 54 झालं. आपल्याला संख्या कोणत्या आहेत तेच विचारलेलं आहे. मग आपल्या संख्या कोणत्या आहेत? 42 आणि 54. ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया.